सगळं मॅनेजमेंट आम्हालाच बघायला लागतंय. अगदी सतरंजा टाकण्यापासून माईक देऊन टाक त्याच्याकडे. तुला काही करायची गरजच नाही. आम्ही याचं नाव चैतन्य सरदेशपांडेवरून अपमान देशपांडे करणार होतो. म्हणजे प्रत्येक फॅमिली फंक्शनमध्ये ना व्यवस्थापक असतात, म्हणजे असे डिपार्टमेंट नेमलेले असतात. तर आता सायलीच्या डोहाळ जेवणाला मी आले आणि चैतन्य आणि आपला प्रतीक सो मला असं वाटतं की हे व्यवस्थापक असतात ना, सगळे दमणारे असतात, पण त्यांना कोण विचारत नाही घरामध्ये. तुमच्या बाबतीत कसं आहे की कोणी विचार आणि तू जी सुरुवात केलीस की आम्ही व्यवस्थापक आहोत याच्यातच सगळं आलं. सगळं मॅनेजमेंट आम्हालाच बघायला लागतंय. अगदी सतरंजा टाकण्यापासून सतरंजा catering पर्यंत. उचलण्यापर्यंत नंतर सगळं आवाराटोप करणं सगळं आमचं. पण ते म्हणजे विचारत कोण नाही ते मात्र खरं आहे. मी पण तुमच्यापैकीच आहे यार, म्हणजे कम हा प्रश्न विचारणारं कोणीतरी पहिलं असेल तर ती तूच आहेस. कोणीतरी विचारलं आम्हाला. कर मैंने भी खाई आहे ना तो. पण यार म्हणजे त्या एफर्ट्सची जाणीव. सध्या सरकाजमचा बादशाह मी मगाशी याला म्हणाले ना. तू माईक देऊन टाक त्याच्याकडे. तुला काही करायची गरजच नाही. मला सांग कसं सुचतं हे तुला कॉन्टेंट. एक म्हणजे कधी कधी असं होतं की अचानक आपल्याला सुचतं अरे ह्याच्यावर रील बनवूया, पण तुझं हे कॉन्टेंट क्रिएशन प्रोसेस कशी सुरुवात. अगं एवढा कचरा भरलाय ना डोक्यात. म्हणजे कुठेतरी तर काढायचा आहे तो सगळा. म्हणून मग आणि परत माझ्यासोबत काही माणसं अशी आहेत ज्यांचं असं म्हणजे त्यांच्यावर त्या कचऱ्याचे प्रयोग होतात. तुमच्यातलं रोमॅन्स आहे ना, मला रीलवर पण दिसतो. प्रत्येक रीलला याची कमेंट असते. असणारच असायलाच पाहिजे. कारण बरेचसे प्रयोग माझ्यावरही होतात ऑलरेडी. बघ हे कसं वाटतंय. हा चांगलं वाटतंय. इथे सगळ्यांना सांगत फिरतात की माझ्याकडनं काय शिकलेत माझ्याकडनं तुम्ही. नको इकडे नको यांना सांगायला बिचाऱ्यांना. त्यांना वाईट वाटेल. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरु नको नको. हा आम्ही याचं नाव चैतन्य सरदेशपांडेवरून अपमान देशपांडे करणार होतो. कारण जे येईल जाते त्याचे अपमान, म्हणजे चांगल्या अर्थाने, म्हणजे गमतीने वगैरे असे सगळे. त्यामुळे मग आम्ही त्याचं नाव बदलून अपमान देशपांडे करणार होतो. कोणाचाही अपमान करत नाही. मी फक्त खरं बोलतो. जन्म पुण्यातला आहे. हे मात्र खरं बोललीस तू. अजिबात नाही. नाही. असेलच ते. मी तर म्हणतो नसेल तरी असल्यासारखा वाटतो तो. पण आता खरंच मालिकेला ना नेहमी ट्विस्ट अँड टर्न्स येतात, पण आता सायली कुठेतरी तिच्या वाट्याला सूक येणार आहे असं वाटत असताना काही ना काही ट्विस्ट घडत आहे. मला सांगा हे सीन्स किती एन्जॉय करताय. एकतर ऑलरेडी मोनिकाचा डोहाळे जेवण रिअलमध्ये तिचं डोहाळे जेवण झालं होतं आणि आत्ता डायरेक्ट सायलीचं सीनमध्ये का होईना पण तो माहोल कसा क्रिएट झाला. मामा ही ड्युटी सांभाळत आता काका होणार, तर काय फिलिंग आहे. रिअल लाईफमध्ये आहात कोणाचे काका मामा तुम्हाला आहेत? हो म्हणजे काय. हो काय नाही, मजा करतोय आम्ही खूप. यार असे खूप सिरियस प्रश्न विचारले ना एकदम की त्याच्यात गमती- विनोद कसा गमतीवर ना. शोधायचा आहे. म्हणून मी तुझ्याकडे माईक सरकवला. म्हटलं अरे बघ याच्यात काहीतरी, याच्यात ती गंमत शोधूया जरा. पण मज्जा करतोय. इथून पुढे खूप ट्विस्ट्स आहेत आणि कमाल स्टोरी लिहून आली आहे आणि आम्हाला पण खूप सरप्राईज व्हायला होतं आहे. आम्हाला पण खूप मजा मस्ती करायला मिळते आणि म्हणजे चांगल्या अर्थाने सुद्धा की आम्ही ते सगळं डोहाळ जेवण खूप एन्जॉय पण करतोय आणि त्याच्या शेवटी आता अशी काहीतरी गंमत घडणार आहे की ज्याच्यामुळे सगळेच खूप इमोशनल होणार आहेत आणि मग इथून पुढे एक वेगळा लढा आहे. जो प्रोमो शूट केला ना तेव्हापासूनच आम्हाला जी बाप रे, आम्ही दुपारी 3 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत कंटिन्युअसली पाण्यात भिजत होतो. कारण तो प्रोमोही तसाच होता. मला बघितला असेल तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे मेहनतीला फळ मिळालंय. आय गेस मिलियन व्ह्यूज. हो बापरे. तो दिसतोय. म्हणजे आम्ही जेव्हा त्याचं पहिलं बघितलं ना की म्हटलं यार ओले होत होतो तेव्हा असं वाटत होतं यार किती ओले होतोय, सारखं थंडी वाजते, त्यात काय गरम पाणी पितोय काय पितोय. पण जेव्हा प्रोमो बघितला तेव्हा मला असं झालं की अरे वर्थ आहे यार, वर्थ आहे भिजणं. त्यामुळे तो जो ट्रॅक येतोय तो त्याची पण मजा येते. तेव्हा आम्हाला कळलं की असा ट्रॅक येतोय, एनर्जी आहे जरा ट्रॅकबद्दल. वृंदा येत असते सेटवर आणि ती है ना, आणि आता तिचा जो सिरियलमध्ये बाळ दाखवलं आहे ते पण आता इथे होतं. म्हणजे त्याला सांभाळणं एक वेगळा टास्क आहे. तुम्ही दोघं पण त्याच्याबरोबर हलताय. अरे आम्ही त्याच्या कलानी घेऊन आम्हाला शूट करायला लागतं सगळं. प्रत्येक सीनमध्ये त्याला खेळवत आणि मध्ये तर आम्ही असे काही सीन केले जिथे तो थांबतच नव्हता. तो खूप रडत होता
आणि मग त्याचं तो शांत झाला की त्याच्यात थोडासा वेळ काढायचा आणि सीन शूट करायचं असं म्हणून करतो. चैतन्यकडे गेला की तो स्पेशली जोर जोरात रडायचा. मी काहीच करत नव्हतो. मी तर उलट इतकं प्रेमाने, त्याला असं वाटत असेल की अरे आपल्याच वयाचं कोणीतरी आहे. हे कसं आपल्याला घेणार. त्याला असं वाटत असेल याला माणसांची बाळं नाही आवडत, मांजरींची बाळं जास्त आवडतात, म्हणून त्याला अरे यार काय याला माणसांची बाळं फार कमी आवडतात. पण तो एवढा गुणी आहे, तुम्हाला सांगायला आवडेल यार. एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक सीन होता ज्याच्यामध्ये की प्रतिमा आणि कल्पना बसले असतात आणि त्याच्याशी खेळत असतात, पण ते असे बोलतात नाही, टेलिकास्ट नाही झाला वाटतं, बोलत असतात आणि बोलता बोलता त्यांचं लक्ष नाही राहत आणि तो रांगत रांगत असं जातो आणि दरवाजाच्या फटीमध्ये त्याचं बोट अडकणार असतं. असा सीन होता. तर मग सरांनी तो छान हे केला, पण त्याला असं होतं की तिकडे जायचं होतं. त्याच्या आईला त्या दरवाजात उभं केलं होतं, पण हा पठ्ठ्या इतका छान गेला माहिती आहे. असा खेळता खेळता त्यांनी बघितलं आई दिसते, रांगत 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 गेला. कॅमेरा असा पॅन होता बरोबर, कॅमेराकडे पण बघितलं 1 मिनिट, अरे हा माझ्यासोबत का पॅन होतोय. 1 मिनिट चला आपल्याला सरळ जायचं. न रडता छान सरळ गेला आणि आईजवळ गेला माहिती आहे. गोड गोड बाळ खूपच. एक हा मास्टर त्याचा परत जेव्हा क्लोज झाला तेव्हा पण तो इतका छान चालत चालत गेला. परत कॅमेराकडे बघतोय, अरे कॅमेरा माझ्यासोबत का चालतोय सरळ सरळ. परत हळूहळू गेला, त्याचा रस्ता बदलला, पण तरी परत जाऊन तो मम्माकडे गेला. आणि आम्ही असं झालो की बाप रे किती छान गुणी बाळ, ब्राईट फ्युचर आहे पोराचं. गुणी बाळ. झाल्यावर मे बी आपण जेव्हा म्हातारे होऊ, सर आठवते का मी रांगलो. हो 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 असं होणार आहे. नाही, कडेवरचे फोटो दाखवेल तो आम्हाला. ते तुम्हाला जमत नव्हतं तेव्हा, मी बरं करत होतो बघा तुमच्या मी एवढा लहान असून पण एकेका टेकमध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या. आणि तुम्ही कॅमेरा पण त्याला विचारले तुझा आउट टाइम झाला नाही, आणि मी असं बघत बसली, बाई 10 महिन्याच्या बाळाचा आउट टाइम विचारतात. रे गुणी बाळ गुणी. मला हे सगळं करेपर्यंत आत्ता आम्ही किती करिअर आत्ता सुरू झालं आणि त्याचं पण ठीक आहे, इट्स अबाउट टायमिंग राईट. सो रोहिणीताईंच्या मांडीवर बसला तेव्हा मला इतकं भारी वाटलं. म्हटल्यावर बघ ना कशी कधीपासून सुरुवात आहे. त्याची आई फोटो काढत होती तेव्हा म्हटलं आजीसोबत फोटो काढतोय रोहिणीताईंबरोबर. म्हटलं भारी मजा. वृंदासोबत कसा बॉन्ड शेअर करतात तुमच्याकडे, ती येते म्हणजे आता मामा खेळवतो तिला आणि फारच गोड. अजून नाही त्या स्टेजला, थोडीशी मोठी झाली की मग असं वाटतं की आमच्याकडनं तिने काहीही शिकायला नको. न शिकलेलं खरं मोनिकाकडनं पण नको. बघते सगळे इंटरव्ह्यूज. बापरे, मग बघू देत की काय ते. हे खरं तर तिच्या पाठीमागे बोलण्यासारखं नाही, तोंडावरच बोलायला. थँक्यू गाईज, खूप धमाल करा आणि अशाच छान रील्स बनवत राहा. कमेंट करूया आपण दोघं. बिलकुल Done, done, done. बिलकुल करूया. आहेच आपला सपोर्ट. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू.